नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मणक्याचा त्रास दूर करणाऱ्या पांढऱ्या डब्यात 50,000ची हळद दिली. व्यावसायिकांच्या गळ्यात मंतरलेला धागा बांधला. मनोहर मामाचा तुरुंगातला मुक्काम वाढला. बोंधू मनोहर भोसले यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यात मनोहर भोसले आणि त्यांच्या साथीदाराला करमाळा न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. परिणामी बोंधूबाबा मनोहर मामा यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत असून पोलीस तपासात आणखीन काही धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे. परिणामी भोंदूबाबा मनोहर मामा यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत असून पोलीस तपासात आणखीन काही धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे. 3 दिवसापूर्वी मनोहर भोसले यांच्यावरील पहिल्या गुन्ह्यातील 7 दिवसांची पोलीस कोठडी संपून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आता दुसऱ्या गुन्ह्यात देखील भोसले आणि त्यांच्या साथीदाराला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने मनोहर भोसले यांचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे. पुण्यातील व्यापाऱ्याला भोंदूगिरीतून 1,76,000चा गंडा घातल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले यास करमाळा पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर काल 5 मे सायंकाळी उभं केलं होतं. त्यावेळी न्यायालयाने तपासासाठी 8 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. भोंदू मनोहर भोसलेने धनकवडी पुणे येथील व्यापाऱ्यास व्यवसायात यश येत नसल्याने व मणक्याचा त्रास असल्याने तंत्रमंत्राच्या नावाखाली 1,76,000 रुपये घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पुणे येथील व्यापारी दलाराम सुतार यांना व्यवसायात यश येत नसल्याने व मणक्याचा त्रास असल्याने कोरोना लॉकडाऊन चालू होण्यापूर्वी 3 ते 4 महिने अगोदर करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे आरोपी मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांनी व्यवसायात यश व मणक्याचा त्रास दूर करतो म्हणून सुरुवातीस 5,000 रुपये व नंतर 50,000 रुपये घेतले होते. त्या मोबदल्यात पांढऱ्या रंगाच्या डब्यामध्ये पिवळ्या रंगाची हळदीसारखी पावडर भंडारा म्हणून दिली होती. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी आरोपी मनोहर भोसले एक धागा फिर्यादीच्या गळ्यात बांधायला येणार आहेत, तेव्हा चांगला फरक पडेल असं सांगून 1,51,000 रुपयाची मागणी केली. यानंतर 1,21,000 रुपये व्यापाऱ्यास घेऊन हडपसर गाडीतळ येथील आकाशवाणी समोर बोलावलं. या ठिकाणी गेल्यावर मनोहर भोसलेने गळ्यात एक धागा बांधून एक पुडी दिली, ज्यामध्ये राख व तांदळाचे दाणे असलेली पुडी पाण्यात टाकून पिण्याबाबत सांगितले. परंतु हा उपाय करून फिर्यादीस कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे दलाराम सुतार याच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले व विशाल वाघमारे यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 2023च्या कलमनुसार 3.5, 318.2, 318.4 आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013-3 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. भोंदू मनोहर भोसलेसह अन्य 2 साथीदारांना जादूटोणा करून फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा न्यायालयासमोर आज मंगळवारी करमाळा पोलिसांनी उभे केले असता न्यायाधीश शर्मा यांनी मनोहर भोसलेसह तिघांना पोलीस तपासासाठी 8 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. करमाळा तालुक्यातील उंदरगाव व घोटी येथील आश्रमातून भोंदूगिरी करणाऱ्या मनोहर भोसले याच्यावर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात 50,000च्या फसवणूक प्रकरणी झालेल्या गुन्ह्यात माढा येथील न्यायालयाने मनोहर भोसलेसह अन्य साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना सोलापूर येथील जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.